200 पानं आणलेत मी. साधारण किती वेळ लागेल हे करायला? तास दीड तास लागेल. तांबूल हा बऱ्याच लोकांना माहिती पण नसेल, माहिती आहे का तुला? हो का? म्हणजे मराठी लोकांना माहिती असेल तांबूल. मला असं वाटतं विदर्भात वगैरे हे माहिती आहे, पण माझा एक मित्र आहे तिकडचा आहे, सांगलीचा, त्याला नाही माहिती तांबूल म्हणजे काय. नाही का? महापूरला प्रसाद असतो ना तांबूल. नैवेद्याला देवीला असतो ना. तुळजापूरला असतो का ग? तुळजापूरला कुठे? तुळजापूरला तर इतका असतो की 5-5 पानाचा करतात लोक ठरवून, म्हणजे नवस बोलून. आणि तो वाळलेला तांबूल सुद्धा प्रसाद म्हणून देतात. तिथे वाळलेला तांबूल पण असतो. तांबूल तर प्रसिद्ध आहे माहूरच्या देवीचा. तिथे तर बाहेरच लोक बसलेले असतात, कुठत असतात. बरं एवढे ते जमिनीत आहे उखळ. हा, दादा मला म्हणाला होता, अरे 100च घ्यायचे. मग तू 200 घेतले. तुझं म्हणजे जास्तच आहे ना प्रमाण. आपल्याकडे तांबूल म्हणजे अजय तुला माहिती आहे कसं आहे, सगळ्यांना आवडतो. एकदा घेऊन कोणी थांबतं का? 10-10च्या गड्ड्या करायच्या. 10-10च्या. याच्या. म्हणजे तुम्ही करून द्या, मी लावते काचना. ओवा, शोप, सुपारी टाकत नाही आपण. आणि ते सगळं लवंग विलायची आधी बारीक करून घ्यायचं. अच्छा. हां, म्हणजे मग ते सोपं जातं आपल्या. हे पा, थोडं जास्त लावलं ना की त्याचा इफेक्ट चांगला होतो. म्हणजे रंगतं पण पान आणि चवीतही फरक पडतो. म्हणून मी जास्त लावत असते. काथे मी जास्त टाकत असते. आणि याचे तुकडे करावे लागतील. तुकडे मी अडकीत त्यांनी थोडे थोडे तुकडे केले की ते लवकर बारीक होईल. नाही तर मग मिक्सरमध्ये होत नाही लवकर बारीक. एकदम पानाच्या टपरीवर आल्यासारखं वाटतंय का तुला? 10 पानांच्या हिशोबाने आपण त्याला काथ आणि चुना लावून घेतलाय सगळ्यात वरच्या पानाला. म्हणजे त्या गड्डीमध्ये जितके, एका गड्डीमध्ये 10 पानं आहेत त्या हिशोबाने. किती किती घेतेस बडीशोप? आणि हे बडीशोप वाटीभर घेतली. अर्धी वाटी ओवा घेतलाय. लवंग आणि वेलदोडा घ्यायचा. एका पानाला 1 लवंग. असे किती पानं आहेत आपले? 160. गड्ड्या किती आहेत? गड्ड्या 16. तर आपण 20 एक साधारण हे घ्यायचे वेलदोडे. मोठे कर जरा, होतात बारीक ते. इतके बारीक नको करतो. आणि मी करू का? लग्नाची ऑर्डर कोण घ्यायचं? काय म्हणाला तू? त्याचा अनुभव माझ्यापेक्षा दांडगाय म्हणतो तो. थांब तो आता order. होणार नाही इतकं त्याच्यात. आणि झालं तर झालं तर कर. आता काय कर. काय होतंय, तो ते पोटात वर मोठा. येतं. हा, वर येतात. ते खाली नुसतं रिकामं राहतं. ते वर येऊन जात. असा आवाज आला की समजून घ्यायचं खाली काही नाही. किंवा या शर्विल, ते सगळं काढून घे. सोपं काम नाही पण हे. बारीक तुकडे याच्यासाठी खूप मोठे नाही करायचे. मी बारीक करत होतो तर तुम्ही मला म्हणाले मोठे नाही, मोठे कर. तू एकदमच बारीक करत होता. होत आलंय. तुझी बायको लाजते रे बा. सुमती. आजीला ऑकवर्ड होतं सुमतीला आवाज द्यायला. सुम्मू म्हणत जा, आम्ही तिला सुम्मू म्हणतो. ए सुमती, तू दे. एक हे काढायला मोठं भांडार. हे आसमान तार आहे, हा टाकते. त्याने काही फरक पडते. हा थंडाई थंडाई. थांबा, आवाज यायला लागेल. थांब ना. शिट्ट्या मारता येते. नवीन मिक्सर आहे तो. शिट्ट्या मारून राहिला ना. बघ किती व्यवस्थित झालं त्याच्यामुळे. तोंडात टाकून बघा, म्हणजे मग काय करायचंय का अजून टाकून फिरवायचंय बघा, बघता येईल. दोघे जण बघा. ते गुलकंद घाल थोडं. पाहिजे ना. हा, गुलकंद लागतो त्याला खूप. सगळं हाताने घाल बाळा. टाक, 2-3 चमचे टाक. ओलसरही राहतो त्याने आणि चवही बदल. खूप बारीक होईल. बस झालं. सांग ना मग बारीक होईल. सांगून तर राहिले. आजीला मजा कसं वाटते. चौथा. फक्त गिळायचं. आपलं गुलकंद नाक में से दूर आने का बाकी हो. हा, गुलकंद पाहिजे का तू? मला तुला गरज नाही का? थंडाई टाकावं लागते का? नाही, थंडाई नको टाका. नकोय. बघ आता फिरवायचं आहे का अजून? अगोपणा केला. 200 पानं कोणी आणतं का? फायनली तांबूल करून झालेला आहे आणि आजी आता थकलेली आहे, त्यामुळे तुम्ही तिच्या चेहऱ्यावरनं बघू शकता किंवा ती थकलेली आहे म्हणून.
टिपिकल सुंदर झालेला आहे. एकदम मस्त चव आहे. मस्त नेहमी झालाय. जसं होतं तसं नेहमीसारखा सुंदर. छान. मला खूप आवडतं. बस केवढी खायचंय. तू खाऊन बघ. नाही नाही तिला मस्त तांबूलातलं झालंय. काहीच कळत नाही. नाही मस्त झालंय. गुलकंदची पण चव लागते. मस्त झालं. छान झालं. गुलकंद जास्त हा. आणि आसमान तारा. सर्दी झालेली होती मला ती आता बसेल.